काही आठवड्यापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि त्याच्यामुळे पाऊस एवढा पडला का अनेक ठिकाणची जी गावं आहेत ती पाण्याखाली गेली. अनेकांच्या घरात शिरलं, अनेकांचे घरातले जे संसार आहेत हे संपूर्ण उद्ध्वस्त होऊन गेले. तर अनेकांनी 2-2 दिवस आपल्या घराच्या छपरावरती राहून दिवस काढले आणि त्यांना वाचवण्यासाठी माणसाच्या रूपातला देवदूत हा धावून आला आणि त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले. मग ते त्यांना सुरक्षेसह आणण्यापासून तर त्यांना जेवण पुरवण्यापर्यंत ह्या देवदूतांनी काम केलं आणि असेच देवदूत आपल्या समोर आहेत. आणि ही देवदूतांची जी टीम आहे ती सध्या त्यांनी कसं काम केलं, या संकटामध्ये त्यांनी कसं वाचवलं आणि ही टीम सध्या कशी काम करते. गेल्या अनेक वर्षांनी ही टीम आपल्या ह्या पालघर जिल्ह्यात काम करते आणि ज्या ज्या वेळी आपत्ती होते त्याच्या वेळी ही टीम त्या ठिकाणी उभी राहते. तर आपल्या समोर भांगरे सर आहेत. भांगरे सर, ऍक्च्युली तुमचं हे फाउंडेशन काय काम करतं आणि फाउंडेशन मध्ये सध्या किती लोक जोडली गेली जातात? नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र भांगरे, संस्थापक अध्यक्ष दक्ष नागरिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आपलं हे दक्ष नागरिक फाउंडेशन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस आपत्ती निर्माण होते आम्ही एक आपत्ती व्यवस्थापन युनिट तयार केलेलं आहे आणि या युनिटमध्ये साधारणतः 200 सदस्य आपण जॉईन करून घेतलेले आहेत. हे माझ्यासोबत दिसणारे हे सर्व युवक आहेत. हे युवक या युनिटला जॉईन झालेले आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा जी काय परिस्थिती निर्माण होते, आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनासोबत राहून, आमचा मुख्य उद्देश आहे की प्रशासनासोबत राहून आपल्या समाजापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी हे फाउंडेशनची निर्मिती झालेली आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, त्याचप्रमाणे धार्मिक उपक्रम आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ही रॅली आयोजित केलेली आहे. ही रॅली आपण वज्रेश्वरी ते त्र्यंबकेश्वर म्हणजे वज्रेश्वरी, कुडूस, वाडा, परली मार्गे त्र्यंबकेश्वर आणि परतीच्या प्रवासामध्ये आपण मोखाडा, जव्हार, विक्रमगड ह्या मार्गे आपण पुन्हा वज्रेश्वरीला सांगता करणार आहोत. या रॅलीचा उद्देश एकच, आज समाजामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, आज महिला सुरक्षित नाहीयेत, मुलींच्या आपल्या बाबतीमध्ये खूप प्रकार जे महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. आपल्या शासन प्रशासन त्यासाठी मदत करतेच, परंतु आपण सर्व संघटनात्मक एकत्र येऊन या गोष्टीवर आवाज उठवणं गरजेचं आहे. प्रबोधन होण्यासाठी आम्ही आजची ही रॅली आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आज एवढा पाऊस पडला, आपण बघतोय एवढी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आमच्या फाउंडेशनने अतिशय सुंदर काम केलं की अधिक 40-50 लोकांचे प्राण वाचवले या पूरजन्य परिस्थितीमध्ये. यावेळेस हा पाऊस जो पडलेला आहे, पाणी जे पडलेलं आहे, पाणी आपण साठवलं गेलं पाहिजे. म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ही जी काही संकल्पना होती ही अंमलात आणली गेली पाहिजे. वृक्ष लागवड केली पाहिजे. आपल्याला हा जो वातावरणामध्ये जो काय बदल झालेला आहे, हा पर्जन्य जो काय बदलला आहे त्यासाठी आपल्याला झाडं लावणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हा संदेश घेऊन आम्ही आज गावागावामध्ये पोहोचलेलो आहोत. आतापर्यंत आपण किती गावामध्ये मदत कार्य किंवा पोहोचण्याचं काम केलं? नक्कीच ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपलं मदत कार्य चालू आहे. आज साधारणतः 2015 पासून आपण ह्या मदत कार्यामध्ये जोडले गेलो. ह्याच्या अगोदरचा उपक्रम म्हणायचा म्हणजे तर आम्ही विशेषतः शाळेतल्या जाणाऱ्या मुलींसाठी म्हणजे साधारणतः आम्ही 200 ते 250 मुलींना दत्तक घेऊन त्यांचा आम्ही पालकत्व, शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक मुलींना त्यांच्या शिक्षण देऊन त्यांच्या मार्गावर लावलेले आहेत. आपल्या काही मुली हॉटेल मॅनेजमेंट झाल्या, काही फॅशन डिझायनर केल्या, कोणी नर्सिंग केलं, कोणी लॉ केला, कोणाला फायर अँड सेफ्टी मध्ये त्यांनी तिकडे गेले. असे विविध प्रकारचे शिक्षण घेऊन त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये करिअर निर्माण केले आणि या दक्ष नागरिक फाउंडेशननी आतापर्यंत ह्या 250 मुलींना शिक्षण दिलेले. ह्याच प्रकारच्या सेवा आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये चालू आहेत आणि पुढे सुद्धा चालू राहतील. मी जनतेला आपल्या माध्यमातून नक्की आवाहन करेन की आपण सर्व जोडा, आम्हाला सर्व जोडा आणि या माध्यमातून आपण हा छोटासा वटवृक्ष लावलेला त्याचं मोठ्या स्वरूपात एक रूपांतर करूया. या दोन्ही जिल्ह्याचा आपण उद्धार करण्यासाठी प्रशासनासोबत राहून आपण कार्य करूया. आता तुम्ही महाराष्ट्रात जेव्हा काम करत असताना तर तुम्हाला काही अडचणी आता सध्या उद्भवतात का? म्हणजे ज्याप्रमाणे ज्या अडचणीमध्ये प्रशासनाने किंवा सरकारने तुम्हाला मदत केली पाहिजे तशा प्रकारची अपेक्षा ठेवून आम्ही या फाउंडेशनची निर्मिती केलेलीच नाहीये. आमचं कामाचं स्वरूप बघून ज्याला आपल्याला जोडायचंय, आजपर्यंत मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगू इच्छितो की आपण 2015 पासून हे कार्य जे सुरू केलेलं आहे, आतापर्यंत आपण 1 रुपया सुद्धा कोणाचा डोनेशन न घेता स्वतःच्या व्यवसायातून आपल्याला जे काही शक्य होईल ते
ते आम्ही ह्या समाजासाठी लावलेलं आहे. मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की हे 200 युवक जे आमच्या सोबत जोडलेले आहेत, एक रुपयाचा सुद्धा कोणी याचा मोबदला घेत नाही. आपला स्वतःचा वेळ काढून हे या उपक्रमामध्ये जोडले गेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी एक माध्यम म्हणून आम्ही दक्ष नागरिक फाउंडेशन एक माध्यम स्वरूपामध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आपत्कालीन जर व्यवस्था म्हटली तर त्याला अनेक तुम्हाला साधनं लागतील, मग त्याला बोट असेल किंवा आणखी साधनं. अशा प्रकारचं तुम्ही काय नियोजन केलेलं आहे? या प्रकारची जी साधनं आहेत ती आम्ही आमच्या स्वखर्चाने विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारची साधनं आमच्याकडे अवेलेबल आहेत. आता तुम्हाला आतील जे युवक आहेत आपले पालघर किंवा ठाणे असेल किंवा आपल्या कोकणामधले, त्या युवकांना तुम्ही काय आवाहन कराल? या युवकांना पहिलं तर आम्ही म्हणे की आमच्या सोबत जोडा, जेणेकरून जास्तीत जास्त जोडल्यानंतर आम्ही अकॅडमी सुरू करून त्यांना हे प्रशिक्षण आपत्तीमध्ये ज्या परिस्थिती निर्माण होतात त्याच्यातून आपण बचाव कार्य करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे आम्ही त्यांना प्राथमिक स्वरूपाचं प्रशिक्षण देणार आहोत आणि त्याच माध्यमातून आपला एक भाग आहे की आपण या समाजाचं देणं लागतोय. मग ह्या समाजाचं देणं लागतं तर आपण कुठल्या आणि कुठल्या स्वरूपामध्ये अनेक फाउंडेशन या महाराष्ट्रामध्ये त्यांना जोडून त्यांच्या माध्यमातून आपण जे काही खारीचा वाटा उचलणार आहोत त्या प्रकारचं आपण जर कार्य केलं तर निश्चितच तुम्हाला स्वतःचं जगणं हे सार्थक झाल्यासारखं वाटेल. मला माझ्यासोबत वकील साहेब पण आहेत, मराठी डॉक्टर आहेत, वकील आहेत. वकील साहेब काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम दक्ष नागरिक फाउंडेशन आणि त्यांच्या अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र भांगरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या वाडा नगरीमध्ये आली म्हणून वाडा तालुक्याच्या वतीने तसेच वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज सामाजिक दृष्ट्या विचार केला तर जेव्हा एखादं संकट उपस्थित होतं आणि त्या संकटामध्ये मदत करणाऱ्या व्यक्ती फार कमी असतात, अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर राजेंद्र भांगरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम जेव्हा मदतीला येते तेव्हा खरोखर एखादा देवदूत आल्यासारखं भास होतो. आणि हे डॉक्टर राजेंद्र भांगरे साहेब माझ्या सानिध्यामध्ये साधारणतः 10 वर्षापूर्वीपासून आहेत आणि त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार त्यांना फक्त नुसता एखादा फोन केला तरी सुद्धा ते मदत करण्यासाठी उपलब्ध राहतात, हजर राहतात आणि सर्वतोपरी मदत करतात. आणि आज रोजी आपण जो एक नवीन उपक्रम, नवीन सांगण्यापेक्षा जो वारकरी संप्रदायाचा उपक्रम घेण्याकरिता जी संप्रदायाचा विस्तार करण्याकरिता जे प्रयत्न करत आहोत त्या वारकरी संप्रदायाला करिता सुद्धा डॉक्टर राजेंद्र भांगरे साहेब मोठ्या प्रमाणात मदत करतायत. नक्कीच पाहिलं असेल तुम्ही, प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक बोर्ड आहे, झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा, म्हणजे मुलगी शिकली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, अनेक बोर्ड लावून ही संपूर्ण ही जी काही मंडळी आहे ती आता वदेश्वरी ते त्र्यंबक ह्या त्यांचं ती रॅली हे आहे आणि त्या रॅलीच्या माध्यमातून ते लोक मेसेज देणार आहेत. खरं तर भांगरे सरांनी सांगितलं का इथले जे युवक आहेत म्हणजे पालघर असेल, ठाणा असेल किंवा कोकणामधले प्रत्येक युवकांनी या फाउंडेशनमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या कोकणावरती किंवा कुठेही एखादी आपत्ती जर उडवली तर त्या आपत्तीला आपण कसा सामना करू शकतो या संदर्भात आपण सर्वांना मदत करू शकतो. नक्कीच मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, बेल आयकन करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.